मुंबईतील खिचडी घोटाळ्या प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना 4 दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली आहे। या अटकेचे राजकीय पडसाद उमटले आहेत। या घोटाळ्यातील पैसे संजय राऊत यांची मुलगी आणि भावाच्या खात्यात जमा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। तर आदित्य ठाकरेंनी ट्विट करत सूरज चव्हाणांची पाठराखण केली आहे। शिंदेंसोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांचं काय असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय। उद्धव ठाकरेचे सेनेचे नेते ऑक्सिजन खाल्ला, कोविड कफन खाल्लं, रेमडेसिवीर खाल्लं, खिचडी खाल्ली। उद्धव ठाकरे साहेबांना सगळ्या कोविड घोटाळ्यांसाठी टोप द्यावाच लागणार। खिचडी भ्रष्टाचार प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी दिलेली ही प्रतिक्रिया शिवसेना एकनाथ शिंदेंचीच। या विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत मुंबईत ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराला अटक करण्यात आली आहे। आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या सूरज चव्हाणांवरच खिचडी घोटाळ्यात अटकेची कारवाई करण्यात आली आहे। कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना 25 लाख खिचडी पॅकेट पुरवण्याचं कंत्राट मुंबई पालिकेने दिले। कोविड काळात खिचडी बनवण्याचे कंत्राट चुकीच्या पद्धतीने दिल्याचा आरोप केला गेलाय। बोगस कंपनीची कागदपत्रे देऊन कंत्राट मिळवल्याचा आरोप आहे। प्रति व्यक्ती 300 ग्रॅम खिचडीचं वाटप ठरलं असताना प्रत्यक्षात मात्र 100 ग्रॅम खिचडीचे वाटप केल्याचा आरोप। या कंत्राटात 8 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा। बोगस कंपन्यांना 4 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा दावा करण्यात येतोय। या अटकेनंतर उद्धव ठाकरेंना टार्गेट करतानाच किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांच्या कुटुंबियांवर देखील गंभीर आरोप केले। या खिचडी घोटाळ्यातील पैसे राऊतांची मुलगी विधिता राऊत, बंधू संदीप राऊत आणि अटकेत असलेले सुजित पाटकर यांच्या खात्यात गेल्याचा आरोप त्यांनी केला। संजय राऊतची सुपुत्री विधिता संजय राऊत यांच्या खात्यात 14 लाख रुपये। हे तर मी एका खिचडी कॉन्ट्रॅक्टरचं सांगतोय, आणखीन तर माहित नाही। भाऊ संदीप राजाराम राऊत 6.25 लाख रुपये, सुजित पाटकर 40 लाख रुपये, हे एका खिचडीच्या कॉन्ट्रॅक्ट मधून। तर दुसरीकडे या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे। आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाण यांची पाठराखण करणारी शिंदेंची शिवसेना आणि भाजपवर टीका करणारी एक्स पोस्ट केली आहे। लोकशाही संपवून आपल्या राज्यात मिंध्यांची टोळी हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करतीये। जेवढी घाबरट आणि पोकळ राजवट तेवढी जास्त त्यांची मस्ती आणि एजन्सीचा वापर, अशीच ही मिंधे राजवट। मिंधेंसारखे निर्लज्जपणे झुकले नाहीत म्हणूनच सूरजला सतावलं जात आहे। भाजप आणि मिंधेंमध्ये सामील झाले नाहीत कारण ते देशभक्त आहेत, नाहीतर प्रत्येक भ्रष्ट राजकारण्यांसारखेच मिंधे राजवटीत मंत्री झाले असते। स्वाभिमान, हिम्मत, ताकद आणि स्वच्छ मन, सच्च्या दिलाचा सूरज आहे। आम्ही सगळेच सत्यासाठी लढत राहू। लोकशाही, सत्य, संविधान यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच। ही कारवाई सूडबुद्धीनं होत असल्याचं ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचं म्हणणं आहे। सूरज चव्हाण त्यांचे त्यावेळचे काही साथीदार हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत, त्यांच्यावर कारवाई का नाही असा सवालही करण्यात येतोय। 2 दिवसापूर्वी जो जनता न्यायालय आम्ही केलं आणि त्याचा जो एक इम्पॅक्ट झाला, प्रभाव पडला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाण यांना अटक केली। ही राजकीय अटक आहे। मुंबई महानगरपालिकेने कोरोना काळात, कोविड काळामध्ये अत्यंत उत्तम काम केलं। तरीही अनेक खोटी प्रकरण उभी करून, खोटे साक्षी पुरावे उभे करून ही प्रकरण निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय। कोविडच्या काळामध्ये महापालिका स्टँडिंग कमिटी, या स्टँडिंग कमिटीचे चेअरपर्सन यशवंत जाधव होते। आता यशवंत जाधव कुठे आहेत? यशवंत जाधव तुमच्या सोबत आहेत का? यशवंत जाधवांची चौकशी करत नाही तुम्ही? विचारा त्यांना, त्यांच्या सह्या कुठे कुठे आहेत त्यांना विचारलं गेलं की नाही? विचारावं की फक्त ते गद्दार गँग मध्ये गेलेत म्हणून भाजपाने पवित्र करून घेतलंय?
मग व्हिडिओ स्पेशालिस्टने सांगावं की टेंडर ज्यांना ज्यांना गेले त्यातलं अजून एक नाव येतं अमेय घोले. अमेय घोले आता कुठे आहेत? तुमच्याच सोबत आहेत ना. मग अमेय घोलेचं काय करताय? मुंबई महापालिकेतील 12,000 कोटींच्या अनियमिततेची चौकशी, कोविड घोटाळा प्रकरण, ईडीच्या कारवाया या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी होताना दिसते. कोविड काळातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सुजित पाटकर यांच्या पाठोपाठ सूरज चव्हाणांची अटक ठाकरेंना बाधक ठरेल अशी देखील चर्चा रंगताना दिसते. निवडणुकांच्या तोंडावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया आणि आरोप प्रत्यारोपांना आणखी जोर येईल असं देखील एकूणच चित्र आहे. ज्ञानेश्वर चौतमलसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई. तर या सगळ्या घडामोडी घडत असताना आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाण यांची पाठराखण केली आहे. जे लोक सत्तेसाठी लढत असतात त्या लोकांना अटक केली जाते, हैराण केले जाते. कारण एनडीए मध्ये जे 3 मित्र पक्ष आहेत, ईडी, आयटी, सीबीआय, आता तेवढेच त्यांचे मित्र राहिलेले आहेत. मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, काल देखील सांगितलं आहे की जेवढी हुकुमशाही, जेवढा हुकुमशाह, जेवढं राजवट ही पोकळ असते, डरपोक असतात, तेवढी हे एजन्सीचा वापर करतात. मग तुम्ही अगदी हिटलरपासून कोणी पहा, ईस्ट जर्मनीमध्ये देखील तसंच झालं होतं. जगभरात जिथे जिथे हुकुमशाह आहेत आणि ज्यांची हुकुमशाह आता संपायला येते, जी राजवट संपायला येते, ते असा सगळा वापर करतात. त्यांना करू दे, पण देश त्यांना बरोबर उत्तर देईल.